राज्यातील 94 लाख शेतकरी सध्या प्रतीक्षा करत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2,000 रुपयांची त्या हप्त्यांची. कारण की शेतकऱ्यांना आशा होती की जसं की सरावांच्या काळात 2,000 रुपये मिळतील, सरावन सोमवार चालू आहे, 2,000 रुपये मिळतील. आता अशा प्रमाणात अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाची अवस्था हे बिघडत चाललेली आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून फारच ही अवस्था शेतमालाची बिघडत चाललेली आहे. तर अशा वेळी जी काही जसं की तुटपुंजी मदत 2,000 रुपयांची शेतकऱ्यांना मिळत असतो, दिलासा मिळत असतो, तो देखील दिलासा शेतकऱ्यांना आला नाही. कारण की बघा, या जसं की बऱ्याचशा महिन्याभरापासून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जो काही 7वा हप्ता आहे त्या शेतकऱ्यांचा जसं की केवळ प्रतीक्षाच करत आहे. याच प्रतीक्षेचा फायदा उचलत काही असे उघड आणि सक्रिय झालेले वेगवेगळे दावे इथं करून वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून पैसा जसं की उघडत आहे. आणि PM किसान योजनेच्या हप्त्याचा ज्या वेळेस उशीर झाला 20व्या हप्ते वेळेस सुद्धा आपण बघितलं की जसं की मेसेज काही शेतकऱ्यांना पाठवले जात होते, अमुक लिंक इथं त्या शेतकऱ्यांना पाठवले जात होते, निधी जसे की अशा प्रकारे सातत्यामध्ये सांगितलं जातं. त्यानंतरच जसं की सायबर गुन्हे सादर घडून इथं आलेले होते. त्याच पद्धतीने भरपूरशे इथं जसं की अवघडकीच इथं भरपूरशे इथं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. आणि सायबर क्रिमिनल जसं की जे म्हणतो आपण तर ते सुद्धा झालेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा उशीर होत असल्यामुळे अशा प्रकारचा काही प्रकार इथं राज्यामध्ये घडून आलेलं होतं. त्यामुळे आता सातत्यानं जसं की या प्रकारचे जे काही सरकारने निर्णय आताच घेतलेला आहे तर बघा 12 महिने थांब याची जशी की अनुभूती शेतकऱ्यांना पुन्हा फायदा घ्यावा लागेल. या योजनेच्या अनुषंगाने सुद्धा 7वा हप्ता नमो खरं तर शेतकऱ्यांच्या 10 ते 15 दिवसापूर्वीच मिळायला हवा होता. त्याबद्दल आपण जसं की अपडेटही बघितलं होतं. काही बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवरती पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होतील, परंतु असं काही झालं नाही. त्यामुळे पुढचं अपडेट असं सुद्धा होतं की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा नमोच्या 7व्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होऊ शकतं. खरं तर याबद्दल अधिकृत घोषणा कुठेही झालेली नाही, परंतु या सगळ्यात अशक्याने आणि जसं की आपण पाहिलेल्या बातम्या नुसत्या जसं की फेकू बातम्या होत्या. त्यामुळे या शक्यतेचा फायदा घेऊन जसं की विलंबाचा फायदा घेऊ अशा प्रकारे शेतकऱ्याची लूट सुद्धा केली जाते. शेतकरी याच्या जसं की मोबाईलवरती मेसेज पाठवले जाते की अमुक लिंक आणि अमुक मेसेज KYC पूर्ण करा, असं करा तसं करा. तर अशा प्रकारचे अमुक मेसेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवले जाते आणि सायबर गुन्हे देखील इथं होत असते शेतकऱ्यांसोबत. तर अशा प्रकारचे दावे केले जातात, त्यांना जिथं शेतकऱ्यांचा बँक खाता पैसे काढून घेतले जातात. अशा प्रकारचं सुद्धा इथं उघडकीस आलंय. बघा, शेतकऱ्यांना निर्माण झालेलं आहे की खरं PM किसान योजनेचा जो काही हप्ता 20वा वितरित जसं की केल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतरच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा आमच्या खात्यात यायला पाहिजे होतं. परंतु कृषी विभागाने ज्यावेळेस माहिती घेतली होती, ॲग्रोवन ज्यावेळेस कृषी विभागाने असली जसं की सांगितलं होतं की आम्ही नमोच्या हप्त्याची वितरणाची काही प्रक्रिया असते, त्यासाठीचा जो काही निधी उपलब्ध करून घेणे जसे की अर्थ विभागाकडून गरजेचे असते, तर सगळीच प्रोसेस पूर्ण केलेली आहे. त्या संदर्भात जसं की प्रस्तावन आणि अर्थसंकल्प आणि जे कृषी विभागाकडून जे बैठक झाली होती त्या बैठकामध्ये वित्त विभागावरती मंजुरी देण्यात आलेली होती. लवकरात लवकर शासन निर्णय प्रसिद्ध करेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या वरती हा नमोचा 7व्या हप्त्याचा मेसेज पाठवा. आणि जसं की निधी वितरण झालं असं त्यांनी सांगितलंच होतं, पूर्णपणे सांगितलंच होतं. परंतु 15 दिवसापासून शेतकरी प्रतीक्षात इथं करत आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नाही. दुसरीकडे यामुळेच एक अशी चर्चा जोर धरली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हा फक्त निवडणुकीपुरती शेतकऱ्यांना राबवण्यात आली होती. आता मात्र निवडणुकीचा सगळा माहोल हा पार पडलेला आहे. राज्य सरकारला आता त्याची गरज नाही. त्यामुळे इतर योजनांसारखं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा राज्य सरकारकडून तिचा शाखा गुंतवणूक घेतलेला आहे आणि बंद होऊ शकतो, अशा प्रकारे चर्चा सुद्धा केली जात आहे. तर मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला देत असतो. तर राज्य सरकारने काय करायला हवं बघा, सरळ राज्य सरकारने याबद्दल अधिकृत जे जसे की स्टेटमेंट असेल ते समोर घेऊन दाखवून आणि कृषी विभागाबद्दल देऊन द्यावे किंवा सांगून द्यावे. फक्त अशीच माहिती देतोय आम्ही, याबद्दल पूर्ण केलेली नाही. आणि पूर्ण जसे की निधी मंजूर नाही, हे मंजूर नाही, ते मंजूर नाही, अशा प्रकारे आपल्याला सरकार जसे की गोल आपल्याला घुमत असतो. मंजुरी त्यावेळेस ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस अशी मंजुरी सांगत नसतो, कारण की डायरेक्ट हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले की शेतकऱ्याला डायरेक्टच समजून जात असतो की हे बोललेला शब्द सरकारने पूर्ण केला. परंतु तुम्ही गोल शेतकऱ्यांना घुमवता, सादर काय करायचं आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जसं की प्रश्न पडलोय. आता बघा, जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित तिथं असणं करणं काही जिथं दिसूनच आलं नाही. त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचं घोट नेमकं इथं झालं आहे आणि 7व्या हप्त्याचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
या सगळ्यांमध्ये आता एक अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही पैसे जमा होऊ शकतात. अर्थात याबद्दल अधिकृत अपडेट आलेली नाही. ज्यांनी जसं की प्रश्नाचं विचारलेलं आहे त्यामुळेच आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मी एकच दिलासा देणारी बातमी सांगू शकतो की बघा 92 लाख शेतकरी पात्र झालेले होते. तर आता 7व्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास 94 ते 96 लाख शेतकरी पात्र आहे. कारण की 4 लाख शेतकऱ्यांची संख्या ही जसं की मागच्या हप्त्यापासून वंचित राहिलेली आहे. तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळेच एकूण जर आपण पाहायला गेलं तर 92 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढच्या काळात जो हप्ता 7वा असणार आहे तो मिळू शकतो, अशा प्रकारचे अंदाजही इथं वर्तवला जातो. परंतु सगळी गोष्ट आहे, अजून याबद्दल राज्य सरकार नेमकं भूमिका स्पष्ट करत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्याला जसं की सणासुदीच्या आधारावरती जो काही दिलासा मिळू शकतो तोही राज्य सरकारने च्या आधारावरती आपण या बातमीच्या माध्यमातून सांगू शकतो. बाकी अधिकृत इथून जसं की माहिती आली नाही. आणि तुम्ही भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल की नमो शेतकरीचा हप्ता या दिवशी येणार, त्या दिवशी येणार. परंतु बघा एक तुम्हाला अनुभव सांगत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोण्या दिवशी मिळणार. बघा सप्टेंबर महिना इथे सुरू झाला आहे. आता सप्टेंबर महिन्याची आजची 3 तारीख असणार आहे. परंतु या आठवड्यामध्ये जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर कदाचित हे तुम्हाला उशीर होऊ शकतो. म्हणजे 1 ते 2 महिने लागू शकतो किंवा 15 ते 20 दिवस लागू शकतो. अधिकृत माहिती आली नाही. अधिकृत माहिती येईल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शॉर्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगून देत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे की माहिती जर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कारण की मी तुम्हाला याच जसं की महत्त्वाच्या माहिती देत असतो. तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.